पाय दुखते गुरांना टाकायचे पाणी पाजायची पोरगी म्हणली गडी घेऊन येते कामाला गडी बघायला गेली कौशी किती काय माहिती काय मी वाट बघते बाय माणसी मी लग्न केलं हे बघ ठरल्याप्रमाणे अहो ते आमचं ठरलं होतं ते तुम्हाला तुमच्या सोबत लग्न करणार होते ना ते सांगितलं होतं खायला असेल ना हा स्वयंपाक करायला जेवायला जा मी जेवले आता तू जा जेवायला मी का तुम्ही काय वाजता शर्ट काढा का शर्ट काढा ते शेण ओढायचंय काय झालं मानसी शेण वाढायला सांगत मला हा आऊ करा ना काढा ना काढा चष्मा काढा चष्मा काढा माझ्यासाठी एवढंच नाही करणार शर्ट वेगळी आम्ही रेबनचा वगैरे हा तुम्ही दुसरं काय काय आपण नाही करा फक्त शेण काढणार करा बघा तिथं खोर आहे तिकडे खोरे गोष्ट करता किती काय करतात मग ह्याच्यावरूनच कळतं ना तुम्हाला माहिती का मग मी परीक्षा घेते बरं का आणि सगळ्या परीक्षा शेण अहो ते मागं राहिलं की एवढं इथं इथं घेतो ना घेतो आलीकडे वडा थोडा मग काय तर अहो मला असं तुम्ही काय घेतलंच नाही हा तुम्ही तेवढं खा अहो इकडे नवीन पडलंय अंगावर उडून कधी आणलंय झालं आता झालं का आता इकडे खायला टाका म्हणलं तुम्हाला तुमची परीक्षा बघणार आहे मम्मी तुम्हाला पास व्हायचंय ना जा मग करा चला खायला गडे तुम्हाला एवढं नाही करू शकत का जा ना टाका ना खायला अहो नीट उचला बरं का मग त्याचं फुकटचं भेटलंय ना बरं सोडून टाका बर का हा सोडून टाका टाका बरं का नीट टाका हा टाका बाबा कुठं गेला कवश येते काय माहिती येते ना जाता बाबा आलं बाबा मग काय सांगायचं बाबांना तुला काय करायचे हे ना हा तू हाय म्हणलं मला काळजीच नाही थकले बाई आता मग काय तर जावाई काय झालं मामी आता टाकलं खायला त्यांना खायला टाकलं शेण वडलं अजून ते तिकडं पाणी पाजायचं राहिलं ना तिकडच्या गुरांना पाणी पाजायचे गायांना पाणी पाजायचं अगं पाण्याचं जाऊन दे ते भांडे राहिलेले अर्धेवट घासायचे ते घासून तुम्ही एक काम करा ना ठरवा ना आधी काय काम करू मी एकदा तुम्हाला म्हणलं ना मग मी परीक्षा बघती मग तुम्ही माझ्यासाठी सगळ्या परीक्षा नाही जाणार का घरी अहो जरा ते जोर लावून घासा ना करा मी घासतो तू जा तू बस अहो बघते ना मी कशी घासते सांग नीट घासा बरं का ते साबण राहिलं नाही पाहिजे आणि तिकडे पण नाही का नीट स्वच्छ करा आणि हे तवा हे काळ काढा तव्याला ते राहिलं नाही पाहिजे बरं का सगळं टाका
बसा बस. गॅसची थाळी आदळून नका बरं का तुटून. अहो ते राहून द्या आधी ते भांडेच ना ते धुवा आधी ते त्याच्यातले. हा ते कशाला हातात घेतले. हा पाण्याने धुवायचं असतं मी ते. कधी दुसले रे भांडी अशी. हा मग धुवा शिकून घ्या. जा तुम्ही बसा मी जातो. बाबा सांगू रे आपण चल बाई तू आपण आराम करू. काय विचार करून आमचं सासूरवाडी जाईल काय माणूस जर का त्याला दिसतो मला भांडीच कसं लागलं मला डायरेक्ट आता भूकच लागली. मानसी नाही मानसी लागली बाबा आता भांडी झाले का बाय भूक लागली होय तुम्हाला. आणि मग आधी शेण उचला गुरांना पाणी पाजा मग स्वयंपाक करा मग आपण जीव सगळेजण. चला 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 उठा उठा पाहुणं पाहुणं उठा. ऐका ना मी नाही गडे. जाणार. आऊ ऐका ना गडे माझ्यासाठी एवढं नाही करणार का तुम्ही. हा तुम्हाला तर माहित आहे ना आपल्या प्रेमाची मम्मी परीक्षा बघते. बरं बाबा करतो जातो आता काय तू म्हणते. चला 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 इकडच्या गोट्यात जा. चला चला चला. उचला उचला एवढं शेणाचं नाही. बरं लावलंय बाबा. मानसी कुठून आणलं लयच कामात. अहो, काय करता तिकडं. या इकडं. थोड्या दिवसात माझा गुडघाच राहील. हा गमाला सेफ्टीची आहे. ठीक आहे आता पाणी पाजा ना पाणी पाजा टका टका तिथे. ए मानसी बाबा मी जाऊ का. हो नाही सर एवढं नाही करणार का तुम्ही असं करतात. मम्मी राहून दे आता स्वयंपाक. आता काय नाही आपण ना एवढं पाणी पाजून घेतात गुरांना मग स्वयंपाक करतात मग आपण तिघ जण मस्तपैकी येत आहेस तुझी जीव कोण करणार तुम्ही करायचा तुम्ही मी तुम्हाला येतो स्वयंपाक. ए बाबा मम्मीला तुम्हाला येतं म्हणून. कशाला सांगायचं तू माझं पहिलेच काम करू करू जीव गेलाय. अहो तुम्ही मेंढी म्हणून जावायचं आजचं मी कधी खाणार मग नाही का. करा ना. अहो ऐका ना गडे. करतो मग. करा. थोडं पाणी टका पाहिजे पाणी पाजा टका टका तिथं. तुम्हाला हा. बसा तुम्ही बसा झोपा. हा पाच बरं का पाणी. अरे कोण रे तू काऊ काका काय करतोय तर मी जावं यांचा कोणाचं यांचा हा अरे जाव आहे का घरगडी आता काय सांगायचं आमची मामी लक्ष तर नाही बाबा मला आल्यापासून तर काय बसूनच द्यायला पाणी नाही काहीच नाही. अरे बाबा पाच काढशेन टाकशेन पण कर स्वयंपाक पाच पाणी. अरे तिने तिच्या नवऱ्याला बी असंच केलं लावला पळून. काय सांगता अरे ना तुझा नंबर ठेवायची मामाची तर नाही पुढे लावला पळून केव्हा मी तरी म्हणतोय मला येणे कामाला लावलं राव आल्यापासून. त्यांना जावाय नाही तर त्यांना घरगडी पाहिजे होता म्हणून तुझा नंबर लागला. मी तरी म्हणतो गोड बोलू 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 बरोबर आम्हालाच लावलं चांगलं काम. टाकशान उचल पाणी पाच पाणी दो भांडे भांडे धुतले मी राव त्यांची. असं ते टाक पाणी पाच सगळं कर तसं न करा तुम्ही काय कर 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 कालच्या वाणी कर. त्या माईली की मला वाचवा तुम्ही जाऊन द्या मला करतो की मला नाही तर कामात ठेवता नाही तर काय आल्यापासून पाणीच नाही पाहिजे त्यांनी मला. थोडीशी आता हाय अशीच कळ काढ मी तोवर करतो काहीतरी खरा काहीतरी मासे काहीतरी डोकं चालवतो माझ्यासाठी काहीतरी करा करतो 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 पाहिजे तो पाण्याचा काय करा. का काढ थोडीशी कळ काढ मी करतो बरोबर तो घेऊन येतो बाबा इथून कसं तरी काय त्याच्या केस किती गं खराब झाले उन्हात नको ना फिरत जाऊ लय. बाई जावाय तुम्हाला भूक लागली का हो? मग काय भूक लागली आता सकाळ मागा तुम्हाला मागितलं मला लावलं पाणी पाजाल तुम्ही परत. मग आता बघा तिथे खराट आहे तुम्हाला जेवायची भूक लागली ना जमा मी नाही काय काम करणार बघा आता. तिथं खराट आहे तेव्हा किती काम केलं मी? घ्या मग आपण आहे ना नाही बाबा मी नाही करणार काम. स्वयंपाक करून देऊ. नाही नाही असं नको नाही नको. करत. मला सांग मी नाही करणार काम. असंच का फक्त हा आल्यापासून तुझ्या काम सांगितली मला तिकडे गुराचं करेल इकडे. माझं नाही ऐकत का? इकडे बघा ना माझ्या डोळ्याकडे झालं. ऐकतो ऐका ना ना करा ना तेवढं. जातो बाबा. तुमचं
त्यामुळेच करतो आता काय करते मग एवढं करू ना जा. खूप बोल ना तुम्ही माहिती चांगलं काम आहे. घ्या बरं का मी झाडून कचरा खूप झालाय मज्जाच मज्जा बाई आता मला काहीतरी जीवाला सुख लागलं बाई. इकडे पण घ्या सगळे तुम्ही बादल्या चालली बादल्या साईडला काढा उलट का झाडताय कधी इकडून कधी तिकडून सरळ झालं ना नाही अगं इकडे पाला पाचोळा दिसतोय काय ते इथं अलीकडे खाण्याच्या तिथे माहिती आहे ना केली बाबा. मामी का जाऊ हात लागलो इकडे आलो. अहो झाडा बरं नीट चांगलं झाडा इकडे या बरं इकडे या या इकडं इकडनं झाडा चला या इकडं या अहो इकडे या इकडे नको घालू कचरा इकडलं झाडा इथलं ओके अहो काय करताय तुम्ही सगळं तुम्ही केलं आता ते घालू ते सगळं त्याच्यात एक काम सांगितलं ना तर एक काम वाढून टाकता चला हो का इथे हो का आहे का काय करतो तुम्ही जाणून घेतो फार सिंपूर करतो का त्यांचा केलाय याला बी सांग लाजवारी वाटत नाही सांगायला काय गडी ठोलाय काय तुला इथं कामाला अहो, माझा नवरा येतो मग माझ्यासाठी एवढं नाही करत. नवऱ्याला असं काम करायला लावते काय तू? तुम्हाला पाहुण्या कुत्रीने सांगितलं असं ना काम करायला आयुष्यभर माझा काम करून करून हाकून दिल त्यांनी बाबा असं काय बोलतो तुम्ही तुझं केलं वाटू आता लिकीचं करते का वाटोळ काय वाटलं केलं गावाला झाडायला लावायची भांडी घासायला लावायची भांडे घरची घासले. कामं करून घरची कामं तुमचं काय हात पाय मोडून आता माझे पाय ही बाई लय चॅप्टर आहे जावई. नवऱ्याला हाकून दिले हिने असं काम करून. मला वाटलं घरगडी. कटाळलो. तुम्हाला काय सांगू सकाळ बाई मला सुट्टी द्यायला. असं आहे. मला वाटलं घरगडी आमची बायको सोपी नका समजू तुम्ही गेलं मी इथून. आता कशाला आले परत जक मारायला आलो मी जक माराय तुला असं मोकळं पाहिजे तुला पाहुणाला का तुम्हाला पाहुणा माणूस ते कळते का तुला एक दिली आपली बर का ती मंडळी मात्र डोक्याने होतं. आमच्या डोळ्याचे बघितलं जावाला झाडायला लावले. अहो मागाशी मी पाहिलं शंकर करीत होत पाटील बघ काय खरंच बाय डोक्याची बरं काही अहो, पाटील भांडे घासतात आणि स्वयंपाक करायला सांगतात मला आता. मी आलो तर शिनपूर केला तर काय मशीन पाणी पाजलं. नवऱ्याची काय किंमत असते जरा कळायला पाहिजे तुम्हाला मी मेल्यावरच करत आधी नाही काढायची कोणी तुम्हाला- कुत्रंही करायचं नाही नवरा जर जवळ नसला तर कधी आता म्हणलं तुम्ही वाटत बघा ना माझी पाटील यांनी काही नाही केलं यांनी धुणं सुद्धा धुतलंय विचारा. आणि मग जाणार कोणतं कमी काम केलं तू नव्या डोळ्याला तरी गेली मी दोघी माई लेकरीने सकाळ जरूर काम करतोय. आता आहे ना दोघांनी दोन काठ्या घ्या हातात आणि तू घेणला बी ना चांगले सटका बघू बरं कशा जाग्यावर येत नाही नाही आता हे नीट त्याला लक्ष करावं लागेल टाकतो. मला तर वाटते आता. होय. हा, आणि तुम्ही एका जागेवर आराम करा आणि ह्यांना कामाला लावा लई छळ घेतला मला 2 तास द्या बायांनी तर दाखवू का तुला आता? अरे तू शाळा शिकलेली आहे ना आईच्या नादारी फार नवऱ्याला लावले कामाला लाज वाटते का तुला काय हे प्रेम केला ना शाळा असं असतं. शिकले काय तू आणि मग आमचं काय प्रेम होता का पण हिच्या लागतातच असं आहे आई वडील जायचं कोणाचं हा हा नाही नका सांगू थोडं हात केलं का रक्तच नाही राहिले तुझ्याच राहिले काम करतो रक्तच नाही थोडं ना तिने आता नीट तुला हे नाही झालं, दाबायला नसता. नाही तर याला आमच्या घेऊन जातो पोराला. कसा बोलतो ती? बरं तुम्ही माझ्या घरी यायचं आणि तिची कातारी काय नसतं तो आता नवरा पाहिजे का हो, बघा बाबा नीट सांभाळायचं तो बसणार तो काम करायचं मान्य आहे का नाही ह्यो चालला लगेच घेऊन जातो आम्ही मान्य आहे मला तुला रे तुला तुला आहे का पोरगी पाहिजे का इथं आलं या. तुम्ही बी नका जाऊ आता कुठं आपण सगळं गोळ्या मिळाने करू आता कशी जागेवर आहे? आणि जावं आणि एकीचंच पाहिजे काय? हा, मग आता आपली एकुलती एक
सुखाने सुखाने प्रपंच करा. तुमची कामं तुम्ही करा, त्यांची कामं त्यांना करू द्या. हा आणि त्यांना प्रेमाने जगून द्या. झाले पार सगळं ते पाहिलं म्हणून मी यांना आणलं. बरं केलं. त्यांच्याशिवाय जागेवर येणार नव्हते मला माहिती होतं. नाही ते लावाय मला परत भांडी घासायला. काठी हातात घेऊन बसायचा. हा? नाही बसायला लावायची ग बस. एवढं बदल झाला काय तुझ्या आता? खरंच माझं चुकलं. मी ह्या पुढे नाही करणार असं आता आहे ना, काही. नाही सांगणार तुम्हाला. आता झालं ना ओके का? बरं, जाऊ द्या. मी प्रेम राहिला का? आपण नेहमी पुढच्या जन्मी करून घेऊ. शेवट आपल्याच हातून होतो. काय करता? कोणाला तरी चांगलेच करून लग्नाच्या आधी बघितलं असतं तरी बसत नाही. आम्ही जाऊ